जरी राक्षस राजा रावण हे महाकाव्य रामायणातील मुख्य विरोधी पात्र असले तरी बहुतेक लोकांना त्याची पार्श्वभूमी, त्याचे विजय आणि त्याचे विद्वान ज्ञान माहीत नाही. थोडक्यात सांगायचे तर रावणाबद्दल तुम्हाला माहीत असले पाहिजे अशी 11 मोठी तथ्ये आपण आज पाहणार आहोत, जी हिंदू शास्त्रे आणि धार्मिक ग्रंथावर आधारित आहेत. रावण अर्धा ब्राह्मण आणि अर्धा राक्षस होता. त्यांचे वडील विश्वश्वा हे पुलस्त्य कुळातील होते. रावण हा पुलस्त्याचा नातू होता, जे भारतीय पौराणिक कथेतील एक महान ऋषी आणि सप्तऋषींपैकी एक होते. आणि आई कैकसी राक्षस कुळातील होती. विश्वश्वाला 2 बायका होत्या, वरवर्णिनी आणि कैकसी. कुबेर संपत्तीचा देव पहिल्या पत्नीपासून जन्माला आला आणि रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि विभीषण हे कैकसीपासून जन्मले. रावण आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण दोघांनी तपश्चर्या केली, भगवान ब्रह्मदेवाकडून चमत्कारिक शक्ती प्राप्त केल्या आणि लंकेचे सुवर्ण राज्य ताब्यात घेण्यासाठी कुबेराला हाकलून दिले. जन्मापासून रावणाचे नाव नव्हते, तो दशग्रीव किंवा दशनान होता. एकदा रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान शिवाने त्याच्या कपाळमोक्ष पर्वताच्या खाली चिरडला आणि नंतर रावणाने भगवान शिवाची स्तुती करण्यास सुरुवात केली आणि क्षमा मागितली. भगवान शिव रावणावर इतके प्रसन्न झाले की त्यांनी सर्व संतापाने आणि उत्कटतेने नाचत असल्याचे सांगितले आणि त्या नृत्याला तांडव म्हणतात आणि मंत्रोच्चारांना शिवतांडव स्तोत्र म्हणतात. रावणाने वेदनेने रक्तबंबाळ किंकाळी सोडल्याने तो रावण, जो ओरडतो म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हाच रावण भगवान शिवाच्या महान भक्तांपैकी एक बनला. शिक्षण प्राप्त करून रावणाने नर्मदा नदीच्या काठावर भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी प्रचंड तपस्या केली. प्रभूला प्रसन्न करण्याच्या इच्छेने रावणाने आपले डोके धडापासून वेगळे केले आणि प्रत्येक वेळी त्याने असे केले तेव्हा डोके पुन्हा वाढले आणि ते 10 वेळा चालू राहिले, त्यामुळे त्याला त्याची तपश्चर्या चालू ठेवता आली. अशा प्रकारे भगवान शिवाने रावणाला 10 डोके वरदान दिले होते. या 10 डोक्यांमुळे त्याला दशमुख असेही म्हणतात. रावणाने इक्ष्वाकू वंशातील राजा अनारण्य याचा वध केला होता, ज्या वंशामध्ये पुढे भगवान राम जन्मले. मरताना राजा अरण्यने रावणाला शाप दिला होता की राजा दशरथाचा पुत्र त्याला मारेल. समुद्रकिनारी सूर्यदेवाची प्रार्थना करणाऱ्या वनराजा बालीलाही रावणाने मारण्याचा प्रयत्न केला होता. बाली इतका सामर्थ्यवान होता की त्याने रावणाला आपल्या हाताने उचलून किष्किंध्याला परत नेले, जिथे त्याने रावणाला विचारले की त्याला काय हवे आहे. रावणाने मैत्रीचा प्रस्ताव दिला आणि दोघांची मैत्री झाली. सुग्रीवाशी युद्ध करताना प्रभू रामाने बालीचा वध केला होता. रावण हा एक ब्राह्मण होता ज्याने पुरोहिताचे संस्कार केले होते. केवळ एक विलक्षण सेनानीच नाही तर रावण वेदांचा जाणकार आणि ज्योतिषशास्त्राचा तज्ज्ञही होता. रावण खरे तर भगवान शिवाचा एक महान अनुयायी, एक अतुलनीय विद्वान, एक उत्कृष्ट शासक आणि विणाचा उस्ताद होता. त्यांनी 2 पुस्तके लिहिली, रावण संहिता आणि अर्का प्रकाशम. असे म्हणतात की जेव्हा त्याचा मुलगा मेघनाद त्याच्या पत्नी मंदोदरीच्या पोटी जन्माला येणार होता, तेव्हा रावणाने सर्व ग्रह आणि सूर्य यांना शुभ लग्न साठी त्यांच्या योग्य स्थितीत राहण्याची सूचना दिली, जेणेकरून त्याचा मुलगा अमर होईल.
पण शनीने अचानक आपली स्थिती बदलली हे लक्षात आल्यावर रावणाने शनीवर आपल्या गदेने हल्ला केला आणि त्याचा एक पाय तोडला आणि त्याला आयुष्यभर अपंग केले. रावण हा राज्यकलेचा उत्तम अभ्यासक होता. जेव्हा प्रभू रामाने शेवटच्या श्वासावर असलेल्या रावणाचा वध केला तेव्हा रामाने आपला भाऊ लक्ष्मणाला रावणाकडे जाण्याची आणि मरणासन्न राक्षस राजाकडून राज्यकलेची आणि मुत्सद्देगिरीची कला शिकण्याची सूचना केली. त्यांनी तंत्रविद्या म्हणजेच विचारांचे ऑप्टिकल भ्रमण निर्माण करण्याचे शास्त्र मध्ये प्रभुत्व मिळवले होते, ज्याचा उपयोग तो आपल्या शत्रूंविरोधातच्या लढाईत करत असे. रावणाने हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर भगवान ब्रह्मदेवांकडून अमरत्वासाठी वरदान मागितले, परंतु नंतर विनम्रपणे असे सांगून नकार दिला की त्याचे जीवन त्याच्या नाभीवर केंद्रित होईल. रावणाचा भाऊ बिभीषण जो रामाचा भक्त होता याला हे कळले आणि युद्धाच्या 10व्या दिवशी त्याने रामाला आपला बाण रावणाच्या नाभीवर मारण्यास सांगितले आणि प्रभू रामाने राक्षस राजाला मारले. बलिद्वीप आजचे बाली, मलयद्वीप मलेशिया, अंगद्वीप, वराहद्वीप, शंखद्वीपा, यवद्वीपा, आंध्रालय आणि कुशद्वीपावर रावणाचे साम्राज्य पसरले होते. रावणाने केवळ कुबेराचे लंकेचे राज्यच नव्हे तर त्याचे सुवर्ण पुष्पक विमान देखील बळकावले होते. असे म्हणतात की विमान वेगवेगळे आकार घेऊ शकते आणि मनाच्या वेगाने प्रवास करू शकते. एकदा महान राजा महाबली यांनी रावणाला या 9 बाहूंपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि केवळ बुद्धी ठेवण्याचा सल्ला दिला, ज्यावर तो न्याय देतो की या सर्व पैलूंचा ताबा तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो त्याला एक पूर्ण मनुष्य बनवतो. बुद्धीच्या एका मस्तकाने त्याचे नशीब नियंत्रित केले आणि रावणाचे दुसरे डोके त्याच्या कृतींवर नियंत्रण ठेवत होते, ज्यामुळे शेवटी त्याचा नाश झाला. तो अखेरीस त्याच्या इंद्रियांचा गुलाम बनला आणि त्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवता आले नाही. म्हणून त्याने केवळ स्वतःचा आणि आपल्या कुळाचा नाश केला नाही, तर संपूर्ण लंका राख झाली. हे सर्व ज्ञान असूनही आपल्या शक्तींचा उपयोग करू न शकणे ही त्याची सर्वात मोठी खंत होती, कारण तो रणांगणात मरण पावला होता. त्याला आपल्या जीवनात मिळालेल्या शहाणपणाचा सराव न केल्याबद्दल खेद वाटला, ज्यामुळे शेवटी त्याचे पतन झाले. नमस्कार मित्रांनो.